पूर्वीचा काळ बाबा खरंच होता चांगला, साधे घर साधी माणसं, कुठे होता बंगला? घर जरी साधेच पण माणसं होती मायाळू, साधी राहणी, चटणी भाकरी, देवभोळी अन श्रद्धाळू. सख्खे काय चुलत काय सगळेच आपले वाटायचे, सुख असो दुःख असो आपुलकीने भेटायचे. पाहुणा दारात दिसला की खूपच आनंद व्हायचा हो, हसून खेळून गप्पा मारून शीण निघून जायचा हो. श्रीमंती जरी नसली तरी एकट कधी वाटलं नाही, खिसे फाटके असले तरीही कोणतंच काम रुकलं नाही. उसनपासनं करायचे पण पोटभर खाऊ घालायचे, पैसे अडके नव्हते तरीही मन मोकळं बोलायचे. कणकेच्या उपम्यासोबत गुळाचा शिरा हटायचा, पत्रावळ जरी असली तरी पाट तांब्या मिळायचा. लपाछपी पळापळी बिन पैशाचे खेळ हो, कुणीच कुठे बिझी नव्हते, होता वेळच वेळ हो. चिरेबंदी वाडे सुद्धा खळखळून हसायचे, निवांत गप्पा मारीत माणसं ओसरीवर बसायचे. सुख शांती समाधान ते आता कुठे दिसते का? पॉश पॉश घरामध्ये तशी महफिल सजते का? नाते गोते घट्ट होते, किंमत होती माणसाला, प्रेमामुळे चव होती अंगणातल्या फणसाला. तुम्हीच सांगा नात्यामध्ये राहिला आहे का राम? भावाकडे बहिणीचा हो असतो का मुक्काम? सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी कुणीच कुणाला बोलत नाही, मृदंगाच्या तालावरती गाव आता का डोलत नाही? प्रेम माया आपुलकी हे शब्द आम्हाला गावतील का? बैठकीतल्या सतरंजीवर पुन्हा पाहुणे मावतील का? तुटक तुसडे वागण्यामुळे मजा आता कमी झाली, श्रीकृष्णाच्या महालामधुनी सुदामाची सुट्टी झाली. हॉल किचन बेडमध्ये प्रदर्शन असतं वस्तूंचं, का बरं विसर्जन झालं चांगुलपणाच्या अस्थीचं? कवी माहीत नाही.